1950 साली उत्तर भारतामध्ये अयोध्या इथं सुभाषचंद्र बाबू दिसले, ही वार्ता पसरल्याबरोबर त्यांना पाहायला गर्दी जमली. म्हणजे ते कधी अयोध्येमध्ये, कधी एखाद्या मंदिरामध्ये सुभाष बाबू आहेत हे समजल्याबरोबर समाज इतका उतावीळ व्हायचा. कारण इतिहासामध्ये ज्या व्यक्ती होऊन गेल्या त्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आजही आपल्या समाजाच्या मनाच्या तळापर्यंत प्रचंड आदर आहे. असे सुभाष बाबू दिसले अशी आवई उठल्याबरोबर त्यांना पाहायला गर्दी पडायची. ते कधी मंदिरात दिसायचे, कधी मंदिराच्या मागे एखादी झोपडी होती तिथं दिसायचे. कानटोपी घातलेले असायचे, चेहरा झाकलेला असायचा, परंतु गर्दीमध्ये ते थोडासा चेहरा दाखवायचे आणि मग तो त्यांचा मंगोलियन टाईपचा चेहरा वगैरे पाहून लोक असे उत्फुल्ल व्हायचे. परंतु नंतर समजलं ही नुसती आवई आहे. कारण विमान अपघातात मृत्यू झाल्यापासून सुभाष बाबूंच्या बाबतीमध्ये या आवया नुसत्याच उठत गेल्या. परंतु ती जी व्यक्ती होती, जी सुभाष बाबू म्हणून वावरत होती, तिच्याकडे सुभाष बाबूंच्या आईवडिलांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. सुभाषचंद्र बोसांकडे जी छत्री होती, ज्या छत्रीवर एक फार सुंदर कथा आहे, प्रसिद्ध छत्री, ती छत्री त्याच्याकडे होती जी सुभाष बाबूंच्या वडिलांनी त्यांना दिलेली होती. मनगटी घड्याळांचा शौक सुभाष बाबूंना होता. ते मनगटी घड्याळ त्या व्यक्तीजवळ होतं आणि ती व्यक्ती भेटल त्याला सांगायची की मी रशियामध्ये हिटलरची कशी भेट घेतली, त्याच्याशी कसा समझोता केला, समेट घडवला, मुसोलिनीला माझ्यामुळे कशी सिगारेटची सवय वगैरे लागली. तर हे तो इतक्या आत्मविश्वासानं बोलायचं की हे सुभाष बाबू आहेत असं वाटायचं. पण नंतर ते भांडं उघडं पडलं की तो एक बनावट बाबा होता आणि तो फैजाबादचा बाबा होता, गुमनामी नावाचा तो बाबा होता. आणि त्यानं सुभाष बाबूंचं खूप साहित्य वाचलेलं होतं, त्यांच्या नातलगांच्या भेटी घेतलेल्या होत्या आणि त्यांचं व्यक्तित्व आपल्या अंगात त्यानं आणलेलं होतं आणि मी सुभाष बाबू आहे असं तो दाखवत होता. त्यामुळे समाजामध्ये निश्चितपणे त्यांच्याविषयी आदर असल्यामुळे त्यांनाही ते खरं. एवढंच नाही, 1979 मध्ये खासदार समर गुहा यांनी संसदेमध्ये एक स्फोटच केला की आता सुभाष बाबू प्रगटणार आहेत आणि ते या भारतामध्ये पोहोचलेले सुद्धा आहेत. म्हणजे ते ऐकल्यानंतर ते बोलताना नेहरू व इंदिराजींच्या घरावर त्यांनी टीका केलीच करायचं, तो पक्षीय विषय आहे. म्हणजे आपल्याकडे कुठलीही महान व्यक्ती राजकारणातून सुटत नाही, तसे नेताजी सुटलेले नाहीत. परंतु त्यांचं ते वक्तव्य ऐकून जे मोठमोठे नेते होते, एच.व्ही. कामत असतील, आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील, यांना खूप आनंद झाला. एवढंच नाही, खासदार साहेबांनी, त्या समर गुहा साहेबांनी एक फोटो पण दाखवला मंदिरामध्ये सुभाष बाबू आहेत असा, पण ती सुद्धा आवईच निघाली. नंतर समजलं की तो जो फोटो आहे, त्यांनी जो दाखवलेला फोटो आहे, ते धड हे नेताजींचे बंधू शरद बोसांचं होतं, तर मस्तक मात्र सुभाष बाबू. खरं म्हणजे कुठल्याही अत्यंत सुप्रसिद्ध आणि लोकांच्या मनात आदर असणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूविषयी लोकांना याची खात्री पटत नाही. आपण ते अनेकदा पाहिलेलं आहे. त्यामुळं विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झालाच नाही अजून ते आम्हाला दिसतात. अनेक याचिका सुद्धा कोर्टामध्ये दाखल झाल्या, कारण अजूनही समाज मानायला ते तयार नाही. थोडंसं मागं जर गेलं तर नेताजींचं काय एवढं कर्तृत्व होतं, तर अगदी 20-22च्या वयामध्ये त्यांनी या स्वातंत्र्य समरामध्ये उडी घेतली होती. भारतामध्ये राहून ते लढले नाही. खरं म्हणजे ते काँग्रेसमध्ये होते, 2दा ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, पण बंडखोर वृत्ती होती. महात्मा गांधीजी आणि त्यांचंही त्याहून अनेकदा वाद झाले. म्हणजे काँग्रेसलाही ते काँग्रेसमध्ये असले तरी तशी त्यांची भीतीच होती. त्यांचे कधी काही विचार, अनेक विचार जुळले नाही, गांधीजींशी जुळले नाही, पण एक वैचारिक वाद होता. त्यांना ज्यावेळेस ब्रिटिशांनी नजर कैदेत ठेवलं त्यावेळेस विमा एजंट झियाउद्दीनचा वेश त्यांनी घेतला आणि ते 14 गुप्तचर अधिकाऱ्यांच्या नजरेतून निसटले. त्यांचा तो प्रवास अतिशय विलक्षण आहे आणि बाहेरच्या देशात जाऊन आझाद हिंद सेना स्थापन करून 9 देशांना आझाद हिंद सेनेला मान्यता दिलेली होती. जपान सारख्या देशानं आझाद हिंद सेनेला
प्रचंड मदत केली, पाठीशी जपान उभा राहिला. असे सुभाषबाबू त्या काळात इतके लोकप्रिय होते की अनेक घरामध्ये 4-5 मुलं जर असतील तर त्यातलं एकाचं नाव हे सुभाष ते ठेवायचेच. म्हणजे महात्मा गांधी आणि त्यांचं वैचारिक जरी वाद होता तरी महात्माजीच त्यांना आधी नेताजी असं म्हटले, तेव्हापासून त्यांना नेताजी म्हटलं जायचं. ते काय कोणी उपाधी दिलेली नाही किंवा त्यांनी ती शिकून मिळवलेली नाही. आणि नेताजीच महात्मा गांधींना आधी राष्ट्रपिता. त्यामुळे या ज्या आदरानं दिलेल्या उपाध्या पुढं जनरूढ झाल्या. मग सुभाषबाबू इतके लोकप्रिय का? तर त्या विमा एजंटचा वेश घेऊन निसटल्यापासून अगदी ब्रिटनला विरोध, अमेरिकेला विरोध, दुसऱ्या महायुद्धामध्ये उडी घेणं, सबमरीनमध्ये 60-70 दिवस अगदी जीव घेणा प्रवास त्यांनी पाणबुडीतून केला. दुसऱ्या महायुद्धाला सुभाषबाबूंमुळे एक वेगळा आयाम प्राप्त झाला. म्हणजे अमेरिका, रशिया यांना सुद्धा सुभाषबाबू स्वतःचे शत्रू वाटायला लागले. ब्रिटनच्या रेकॉर्डमध्ये होतच की आमचा 1 नंबरचा शत्रू हा सुभाषचंद्र बोस आहे. इतकं त्यांचं महत्त्व अधोरेखित झालेलं होतं. मग त्यांचा जो मृत्यू झाला विमान अपघातामध्ये, तो अजूनही आपल्याला पटत का नाही? त्यासाठी थोडंसं मागं आपल्याला जावं लागेल की नेमकं काय घडलं. ठिकाण पूर्व आशिया, फार्मासा नावाचं बेट, ताईपेई नावाचं ते ठिकाण आणि विमानतळ मुत्सुयामा नावाचं ते विमानतळ होतं. 18 ऑगस्ट 1945 या दिवशी विमान अपघात झाला आणि त्यात सुभाषबाबू गेले. ही बातमी त्यावेळेस काय इतका मीडिया वेगवान नव्हता. 22 ऑगस्टला लंडनहून समजली भारताला. म्हणजे जवळजवळ 4 दिवसानंतर नेताजी गेल्याची बातमी समजली आणि देशाला प्रचंड धक्का बसला. शत्रूही बारकाईनं शोध घेऊ लागला की हे सुभाषबाबू इतके चतुर होते की त्यांचं काही कारस्थान आहे का? मृत्यूची अफवा त्यांनीच पसरवली की काय? आपल्या देशानं सुद्धा नेहरूजींनी गुप्तपणे फार बारकाईनं ती चौकशी केली. कारण शेवटी नेताजी काँग्रेसमध्ये जरी होते, बंडखोरपणा त्यांच्यामध्ये जरी होता, तरी त्यांची भीती अंतर्गत अनेकांना होती की ते पुन्हा भारतात परतले तर एक फार बलाढ्य नेते म्हणून ते या ठिकाणी उभे राहणार होते. त्यामुळं सगळ्या बाजूनं त्या विमान अपघाताची चौकशी सुरू झाली. मग नेमकं घडलं काय होतं ते पाहणं मोठं विलक्षण आहे. अनेक पुस्तकं त्यावर आलेली आहेत. ज्यांनी महानायक लिहिलं, पानिपतकार विश्वास पाटील यांनी सुद्धा यावर अतिशय बारकाईनं अभ्यास केलेला आहे. आपण अनेक संदर्भ जर चाळले तर नेताजींच्या मृत्यूचं गूढ हळूहळू उकलायला आपल्याला मदत होते. आणि हे मी का सांगतोय तर आता 75 वर्ष त्या गोष्टीला पूर्ण झाले. 1945ला ती गोष्ट घडल्यानंतर आज या वर्षी 75 वर्ष त्या गोष्टीला झाल्यामुळे आपण पुन्हा त्या गोष्टीकडे वळू. दुसऱ्या महायुद्धामध्ये नेताजींनी विनंती केली म्हणून जपाननं इम्फाळ मोहिमेमध्ये 60,000 सैनिक सुभाषबाबूंच्या दिमतीला दिले. परंतु पावसाळा लवकर आला, म्हणजे निसर्गानं साथ दिली नाही. शत्रू राष्ट्रीय बलाढ्य होतं. यामध्ये अक्षरशः 35,000 सैन्य त्या ठिकाणी ठार झालं. ती करावी लागली. शेकडो वर्षामध्ये कधीही पराभव न पाहिलेला जपान की त्याच्या ते इतकं जिव्हारी लागलं की अनेक कर्नल, कॅप्टन जपानचे त्यांनी आत्महत्या सुरू केल्या की हा पराभव इतका जिव्हारी लागला. आणि जपानमधली परिस्थिती अत्यंत विचित्र आणि विलक्षण झाली. प्रशासन तर ठप्प झालं, जपान गारठला. अमेरिकानं एका कॅप्टनला ती जबाबदारी दिली जपानला ताब्यात घेण्याची. तो जपानकडे निघाला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस नेताजींना हे समजलं की आता अमेरिकेनं जर जपानला ताब्यात घेतलं तर आपण इथं आहोत, आपल्याला युद्ध कैदी म्हणून आपल्याला पकडलं जाईल, नंतर काय होईल, युद्ध गुन्हेगार म्हणून आपल्याला पकडल्यानंतर त्यांना माहीत होतं. कारण त्यांनी या सगळ्यांच्या नाकात दम आणलेला होता. परंतु ज्यावेळेस त्यांना एकानं सांगितलं सहकार्यानं की जपाननं शरणागती पत्करली, त्यावेळेस नेताजी न डगबगता अतिशय बाणेदारपणे म्हटले की जपाननं जरी शरणागती पत्करली असली तरी मी नाही, दिल्लीला जाणारे हजारो रस्ते मला आहेत, आपण जाण्याचा प्रयत्न करू. आणि मग त्या दृष्टीनं ते प्रयत्न सुरू झाले. त्यांचे सहकारी हे सिंगापूरहून बँकॉकला ते आले विमानानं.
तिथून टोकियोशी संपर्क करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. टोकियो शेकडो मैल दूर होतं, परंतु मुळात जपानमध्ये परिस्थिती तितकी विचित्र होती की संपर्क होण्याचं काही कारण नव्हतं. कोणी मदत करील आपल्याला आपल्या देशामध्ये जाण्याची याची सुतराम शक्यता नव्हती. तरी नेताजींनी धीर सोडला. जवळ जे ठिकाण होतं दालत नावाचं, तिथं जपानी एम्पिरियल आर्मीचा तळ होता आणि तिथला जो प्रमुख फील्ड मार्शल आहे तेराऊ नावाचा, त्याला नेताजींविषयी अत्यंत ममत्व होतं, जिव्हाळा होता, आस्था होती, कारण नेताजींचं मोठं कार्य त्याला माहीत होतं. परंतु तो तेराऊ सुद्धा रुग्णशय्येवर पडलेला होता. जसं जपानच पूर्ण रुग्णशय्येवर होतं त्या पद्धतीनं तेराऊ सुद्धा रुग्णशय्येवर असल्यामुळं आता काय मदत आपण नेताजींना करू शकतो. आणि त्या काळामध्ये मुळात हवाई यंत्रणा सुद्धा शत्रूच्या ताब्यात होती. सायगावच्या विमानतळावर एकही विमान नव्हतं जिथं नेताजी होते. त्यामुळे आता जायचं कसं. मग त्यांनी एक मार्ग असा शोधला की जनरल सिडी नावाचा जो जनरल आहे की त्याला एक विमान त्याच्या दिमतीला दिलं गेलं. ते याच्यासाठी की त्याला शत्रू राष्ट्रानं जे कागदपत्र तयार केले होते शरणागतीचे त्याच्यावर सही करण्यासाठी त्याला बोलवलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणाहून त्या बॉम्बर विमानामध्ये तो जाणार होता. आणि मग नेताजींविषयी त्यांना एवढी आस्था होती की त्यांनी ही फार मोठी रिस्क घेतली की आपण नेताजींना या विमानामध्ये नेऊ शकतो. आणि त्यावेळेस आपल्या एका सहकार्याच्या घरी नेताजी थांबलेले होते. ती बातमी समजल्याबरोबर न जेवता अगदी एक ग्लास दूध पिऊन नेताजी घाईनं त्या विमानाजवळ आले. बाकीचे सहकारी होते. तिथं आल्यानंतर एक अजून अशी घटना घडली की विमानात एकच जागा आहे असं त्यांना सांगितलं नेताजी. आमचा अजून एक सहकारी घ्या. मग अजून एक त्या नेताजींचा सहकारी घेतला गेला हबीबुर रहमान नावाचा. आणि त्यांच्याबरोबर 4 संदुका होत्या सोन्याच्या, फार मोठ्या पेट्या होत्या. म्हणजे स्त्रियांनी आपले अलंकार स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नेताजींच्या जे हवाली केलेले होते त्या 4 संदुका भरून ते सगळं सोनं होतं. विमान छोटं होतं, ते साधारणतः 17 लोक मावले आणि बसायला जागा नव्हती. कसे बसे विमानामध्ये बसून विमानानं तिथून उड्डाण केलं. परंतु गंमत अशी होती की ते बॉम्बर विमान अतिशय उत्तम प्रतीचं, जरी दिवसापूर्वीच सिंगापूरला त्याचा एक पंखा निखळून पडलेला होता आणि या सगळ्या धामधुमीत तो प्रशुद्ध पद्धतीनं बसवला गेला नाही. तो कसा बसा त्या ठिकाणी ठोकून ते विमान सुरू केलेलं होतं असे पुरावे सापडत आहेत. ते विमान उडाल्यानंतर 2 इंजिनाचं ते विमान होतं आणि मध्ये एक थांबा त्या विमानानं घेतला. तिथं थांबल्यानंतर नेताजींनी 2 केळी खाल्ल्याचा उल्लेख आहे नाश्ता म्हणून. बाकी त्यांच्या पोटामध्ये काही नव्हतं, ते उपाशीच होते. परंतु थंडी प्रचंड होती आणि मग त्यांनी हबीबुर रहमानला सांगितलं की आपल्या सामानातून मला जॅकेट दे. तर एक स्पंजचं, एक जांभळ्या रंगाचं जॅकेट नेताजींनी घातलं आणि कंबरपट्टा बांधला त्यावर थंडी वाजू नये म्हणून. आणि पुन्हा ते विमानामध्ये बसले. पुन्हा विमान उडालं आणि इंधनाची सोय, गॅसोलिनीनं भरलेले 2 फुगे होते ठेवलेले. असं वरचेवर इंधन भरणं वगैरे त्या काळामध्ये तो विषय नव्हता. तर इंधनाची सोय म्हणून ते 2 फुगे होते. आणि ते ताईपेईवरून दुपारी 2:30 वाजता ते विमानानं उड्डाण केलं. आणि असा उल्लेख आहे की 20-25 मीटर वर गेल्याबरोबर तो पंखा निखळला जो नादुरुस्त होता. आणि तो निखळल्यानंतर त्या विमानाचं एक मोठं इंजिन त्या विमानातून जे निसटलं ते गरगर करत खाली कोसळलं आणि विमानाचा भडका उडाला. आणि त्यामध्ये जे इंधन म्हणून जे गॅसोलिनीनं भरलेले 2 फुगे होते त्या फुग्यानं ज्वाळामध्ये ते वेढले गेले. दुर्दैवाची गोष्ट अशी होती की नेताजींनी जे जॅकेट घातलेलं होतं स्पंजचं, त्या स्पंज गॅसोलिन ते शोषून मागं सामान होतं सगळं विमानाच्या, तिकडचा दरवाजा बंद होता. म्हणून पुढच्या दरवाजातून नेताजींनी खाली अतिशय धाडसानं उडी मारली. पण तोपर्यंत पूर्ण आगीच्या ज्वालेनं ते वेढलेले होते. आणि त्यामध्ये त्याच रात्री 4-5 तास बेशुद्ध होते असा उल्लेख आहे. त्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले पण त्या रात्रीच त्यांचं महानिर्वाण झालं. आणि ती बातमी समजल्याबरोबर फक्त भारतातच नाही तर जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हाहाकार माजला. कारण ही व्यक्ती फक्त भारतापुरती स्वातंत्र्य समर परदेशात राहून लढणारी एकमेव अशी भारतातली शूर आणि धाडशी अशी व्यक्ती होती. तो महानायक होता. त्यामुळे त्या निधनाची वार्ता सर्वांसाठी प्रचंड. त्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी भारतानं 3 आयोग नेमले. त्यातील काही सदस्य जपानलाही गेले, अनेक शोध लावले गेले. त्यातून फारसं काही बाहेर पडलं नाही. माउंटबॅटन यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा एक गुप्त चौकशी समिती नेमली गेली इंग्लंडमध्ये.
त्यांनी सुद्धा शोध लावला आणि त्यांना खात्री झाली की खरोखर नेताजींचा मृत्यू झालेला आहे. पंडित नेहरूंनी 1950-51 मध्ये गुप्त चौकशी आयोग पुन्हा नेमला खात्री करण्यासाठी. याच गोष्टी बाहेर आल्या. परंतु काँग्रेसनं या नेताजींच्या एकंदर अस्तित्वालाच जरा बेदखल केल्यानं समाजामध्ये अस्वस्थता वाढली आणि शंका घ्यायला जागा निर्माण झाली. खूप मोठं कर्तृत्ववान व्यक्ती जर या भारतामध्ये आली, असं म्हटलं जातं की नेताजी जर असते तर भारत पाकिस्तान फाळणी सुद्धा झाली नसती, इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. परंतु शेवटी या गोष्टी खऱ्या त्या बाहेर पडल्या की जपानच्या परराष्ट्र मंत्रालयानं जपानमध्ये जे भारतीय दूतावास आहे त्याला एक पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं. अजून एक संशयाला जागा अशी होती की त्यांच्या मृत्यूचा दाखला कोणी तिकडून दिलेला नव्हता. तो एका इचिरो ओकुरो नावाच्या एका सैन्याचा दाखला होता की त्यामध्ये तो जो भाजलेल्या अवस्थेत मृत्यू झाला ते नेताजी नव्हते तर तो इचिरा ओकुरो होते. पण आता नंतर जपाननं मान्य केलं की आम्ही नेताजीला मदत केली, असं जर मृत्यूचा दाखला नेताजींच्या नावाने जर दिला असता तर आम्ही शत्रू राष्ट्राच्या ताब्यात होतो, आम्हाला युद्ध गुन्हेगार म्हणून अजून त्रास झाला असता, अजून आमच्यावर कलमं लावली गेली असती. म्हणून त्यावेळेस आम्ही ती गोष्ट लपवली नेताजींच्या मृत्यूची. खूप कालांतरानं ते धुरकटलेले दागिने, काही जळालेले दागिने दिल्लीपर्यंत पोहोचणं सुद्धा आता महायुद्धकालीन पत्रव्यवहार खुला केलेला आहे. आपल्या सध्याच्या सरकारनं सुद्धा आता सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातल्या 100 फाईल्स आता लोकांसाठी ओपन केलेल्या आहेत आणि आता लोकांनाही अतिशय दुःखद अंतकरणानं की आपल्यासाठी बाहेरच्या देशात जाऊन लढणारा एक युवक की ज्यानं हिटलर सारख्याची मदत घेतली. आता त्यात अनेक गोष्टी आहेत, त्यांच्याविषयी अनेक प्रवाद आहेत. ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आदर असतो त्यांच्याविषयी जास्त प्रवाद असणं हे साहजिक आहे. त्यांचा मृत्यू आपण मानलेला नसला तरी आता अनेक पुराव्यावरून नेताजी आता आपल्यात नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. 75 वर्षापूर्वीची जी घटना, आज त्याचा उल्लेख यासाठीच मी केला की आपण कायम मनामध्ये नेताजींसारख्या महानायकाचं स्मरण ठेवूया.